शब्द स्वरांचे बनती गाणे साजनवानंद तराणे रसिकांची ही जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, या गाण्यांच्या गोष्टी उलगडता उलगडता आपण एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आलो आहे. कारण रसिक हो, तुमचं आणि आमचं एक वेगळं नातं या कार्यक्रमामुळे तयार झालं. अनेक गीतकार, संगीतकार, गायक इथे आले. त्या कलाकारांनी या गाण्यांच्या गोष्टी उलगडल्या आणि तुमचा देखील या गाण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि म्हणूनच आजचा हा स्पेशल एपिसोड, म्हणजे आजचा आणि उद्याचा हा स्पेशल एपिसोड साजरा करण्यासाठी आज आपल्याकडे अनेक दिग्गज कलावंत आलेत. म्हणजे देवानंद आलेत, अशोक कुमार आलेत, आणखीन अनेक कलाकार आलेत आणि अमिताभ बच्चन देखील आलेत. अर्थात या सगळ्या आवाजांना घेऊन आपल्या समोर आलेत आवाजाचे बादशहा सुदेश भोसले. सुदेशजी नमस्कार. नमस्कार. आमचा गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमाचा आजचा स्पेशल एपिसोड आहे. त्यामुळे मी म्हटलं तसं की आज देवानंद, अशोक कुमार, अमिताभ बच्चन यांच्या जर शुभेच्छा आम्हाला मिळाल्या. गोष्टी गाण्यांच्या या कार्यक्रमात तुम्ही मला बोलवलं. आयुष्यात कधी गाणं म्हटलं नाही तरी बोलवलं. मी आलो आणि मजेदार गोष्टी सांगणार. गोष्टी गाण्यांच्या मी गाण्यांच्या गोष्टी सांगणार आणि गाता गाता धाकी चिक्की पण कळणार. गोष्टी गाण्यांच्या गाण्याच्या गोष्टी गाण्याच्या अब सबको मालूम होना चाहिए. हम बताएगा गोष्टी गाण्यांच्या. क्या बात है. चतुर नार करके सिंगार. गोष्टी गाण्यांच्या दूरदर्शनवर मी आलो आहे, पण माझं दर्शन जे आहे दूर नाही आज जवळ झालंय. तुम्ही बोलवल्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. क्या बात है, क्या बात है. गोष्टी गाण्यांच्या गाण्यांच्या गोष्टी तुम्ही गा, मी गोष्टी सांगणार. क्या बात है सुदेशजी. आज के लिए इतना काफी है. येस. आणि सुदेशजी, या सगळ्या कलाकारांना तुम्ही इथे आणलत आणि त्यांचं जे एक सेलिब्रेशन जे आमचं, त्या सेलिब्रेशनमध्ये 4 चांद लागले असं नक्की म्हणते. सुदेशजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं या स्पेशल एपिसोडमध्ये. खरं तर एक गाण्याची पार्श्वभूमी तुमच्या घरामध्येच आहे. म्हणजे तुमची आजी शास्त्रीय संगीताची गायिका, तुमची आई आकाशवाणीची ए ग्रेड आर्टिस्ट सुमन भोसले. खरं तर हा सगळा वारसा घेऊन तुम्ही या संगीताच्या क्षेत्रात उतरलात. पण 14व्या वर्षी जेव्हा तुम्ही वडिलांबरोबर पेंटिंग करायला घेतलं तेव्हा वाटलं होतं का की आपल्याला या गाण्याच्या क्षेत्रात यायचं आहे? अजिबात नाही. कारण 14व्या वर्षी मी काहीतरी 9वीमध्ये होतो आणि माझे बाबा NR भोसले चित्रकार होते आणि त्या काळचे 50-60s मधले जे चित्रपट यायचे तेव्हा होर्डिंग्स लागायचे, हँड पेंटेड, ऑइल पेंट. तर माझ्या बाबांनी जुने चित्रपट म्हणजे मोगले आझम, झनक झनक पायलबाजी, दोस्ती, राजश्री प्रोडक्शनचे सर्व म्हणजे असे अनेक चित्रकार MF हुसेन आणि माझे बाबा एकत्र पोस्टर्स रंगवायचे. मग ते पुढे मॉडर्न आर्टमध्ये गेले. माझ्या बाबांना ते आवडत नव्हतं म्हणून ते रिअलिस्टिकमध्ये राहिले. तर हे करता करता मी अचानक तुम्ही पण पोस्टर्स रंगवलेली आहे. हां, मी 14व्या वर्षी बाबांना असं वरळीला स्टुडिओ होता आमचा इथे. तर बाबांना भेटायला गेलो आणि तिकडे बघितलं की माझे बाबा आणि त्यांचे अनेक असिस्टंट्स आणि माझी आई सुमन भोसले, ती गायिका होती पण ती ते लेटरिंग्स जे होतं ना, क्रेडिट्स, आन मिलो सजना,
म्युझिक डायरेक्टर लक्ष्मीकांत क्रेडिट्स जे आहे ते आई लिहायची. अच्छा. आणि मी बघितलं तर सगळीकडे ना अनेक शेकडो असे राजेश खन्ना आणि हेमा मालिनीचे पेंटिंग चाललंय, सगळे असिस्टंट्स वगैरे घाईत आहेत सगळे. म्हटलं काय चाललंय, बोले मी बघितलं आणि मी खूप मला वाटलं एक्साइटमेंट की म्हणजे एवढूसा फोटो हातात 1 इंचाचा, त्याचे 20 फुटी हेमा मालिनी राजेश खन्ना. तर मी घाबरत विचारलं आईला, मी करू का? तर बोले काय म्हणतो? म्हणलं मी करू का? बोले कर, काय हरकत नाही, चुकलं तर आम्ही आहोत तरी. आणि मग त्यांनी मला एक छोटासा असा प्लायवूड जो बसच्या मागे लागतो ना BST बसच्या, तो एक प्लाय दिला. आणि राजेश खन्ना आणि हेमा मालिनीचं एक पोस्टर त्यावेळेला खूप फेमस झालं होतं. ती अशी हेमा मालिनी आणि तिच्या खांद्यावर राजेश खन्नाने डोकं ठेवलं. तर बोले हे कर, बघूया. आणि मलाही आजही आश्चर्य वाटतं, 15 मिनिटात मी हुबेहूब ते स्केच केलं. आणि बाबा माझे थोडे असे हे होते, अरे बेटा कल से स्कूल मत जा. आणि सगळे आश्चर्यचकित झाली, मी आश्चर्यचकित झालो. आणि खरं मी 1.5 महिन्यात शाळेत नाही गेलो. ती फिल्म रिलीज होईपर्यंत मी स्केचिंग केलं. मग बोलले चल आज तू पेंटिंग कर. आणि इतकं अप्रतिम, मलाही माहीत नव्हतं की काही माझ्या रंगवलेल्या त्या पोर्ट्रेट्सवर बाबांनी म्हणजे फिनिशिंग बाबा करायचे. बोले मला काही करायची गरजच नाही. आणि मग तो प्रवास असा सुरू झाला, म्हणजे ना म्हणतात ना जाने अनजाने. मग मी तिथून 82 पर्यंत मी रोज गोरेगाव ट्रेन पकडून महालक्ष्मीला उतरायचो. तिथून मग वरळी नाक्यापर्यंत चालत जायचो. एका बाजूला ते लिन्सीड ऑइलचे डबे, दुसऱ्या बाजूला कलरचे पावडरचे डबे. आणि प्रेमनगर, जुली, स्वयंवर, स्वर्गनर वगैरे वगैरे, राजश्री प्रोडक्शन्स, दादा कोंडके प्रोडक्शन्स, बी नागेरेड्डी प्रोडक्शन्स. मी हे ठरवलं म्हणजे 82 पर्यंत पेंटिंग एके पेंटिंग. आणि कधी तर आम्ही आमचं जे त्याच्यात एक खासियत होती, जे बॅनर्स बांधायचे ना चढून किंवा ते हातगाडीवर ठेवून जे त्यांना जर 10 रुपये दिले तर ते काम व्यवस्थित करायचं. प्रेमाने 100 रुपये दिले त्याच बॅनर खाली तर मग ते आम्ही पण हातगाड्यात चालून, आता कोणी मुलं नाहीत, ते चालून गंगा जमुना वगैरेला चढून बॅनर्स बांधले पण. तर 82 पर्यंत हा. आणि मी पण विचार केला की मी पेंटर होणार, कारण मलाच माझं पेंटिंग आवडायचं हुबहू म्हणजे. आणि आई सुमन भोसले गायिका, माझी आजी प्रसिद्ध गायिका दुर्गाबाई शिरोडकर, आग्रा घराण्याची, म्हणजे आपले अजमत हुसेन खान साहेबची शिष्य. तर घरात 2 गोष्टी होत्या, प्युअर क्लासिकल आणि पेंटिंग. प्युअर क्लासिकल एवढं की मी गोव्याचा आहे, शिरोड्याचा, कामाक्षी आमची कुलदेवता. तर आमच्या घरी प्युअर क्लासिकल, नाट्यसंगीत, सुगम संगीत ह्याच्या पलीकडे काहीही ऐकणं बॅन होतं. म्हणजे जर मी मोहम्मद रफी, किशोर कुमार लावला तर बाबा दम देते, हे काय, हे हो हे काय गाणी असतात का, बंद करते. तर बाबा बाहेर गेलं ना तर मी विविध भारती, हो हसीनो तुमने सदियों आशिक को तडपाया, बाबा आले मुंबई. तर असं ॲक्च्युली लपाछपीत चालायचं. पण एक म्हणतात ना 79-80च्या दरम्यान अचानक मला माहीत नाही, मला सचिनदाचा आवाज आणि सैगल साहेबांचा आवाज, काहीतरी त्याच्यात मला एक आकर्षण वाटलं. आणि मला कळत नकळत मी ते सुन मेरे बंधू रे, सुन मेरे मितवा, सुन मेरे साथी, मला कळत नव्हतं पण गात होतं की हम दिए मुस्तकिल कितना नाजुक है दिल ये न जाना हाय हाय ये जालिम जमाना, मस्करीत गायचो. आणि मग मला म्हणजे मित्रांनी काय म्हणतात ना एनकरेज केलं. मग काही अजून आवाज जोडले आणि कोणाच्या पूजेला, कोणाच्या वाढदिवसाला म्हणजे पेंटिंग मी करत होतो. पण असंच. आणि एक दिवस अचानक म्हणजे हा प्रवास कसा सुरू झाला त्याचं होतं. आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता, मी गेलो की भोसले साहेब कसे आहात तुम्ही, भोसले साहेब वा 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 चांगले कपडे घातले, मला कसं करू शकतो. आणि एक दिवस मी मुकद्दर का सिकंदर बघितलं, चित्रपट भयंकर आवडला होता, हायर सेकंडरीमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी शाळेच्या रिसेसमध्ये कोणाला तरी बोलून,
हे जोराजान दरवाजा खोल दे, ओ असं मजाकमध्ये. बरं. तर माझे मित्र मागे पडले, अरे तू काल जे बोला अमिताभ, म्हणलं कुठे आणि माझी जी पर्सनॅलिटी जो स्वभाव कॉमेडी विमेडीचा अजिबात नाही. बरोबर. तर म्हटलं नाही रे, असंच बोललो, मला आवडला कालचा चित्रपट. आणि विनोद खन्ना मला खूप अच्छा आवडतात, म्हणजे ते अमर अकबर अंथनी मधलं मी एकट्यामध्येच बाथरूममध्ये वगैरे ना, यहाँ का दादा है तो हाँ, अपनी बस्ती वालों के सामने रोब जमा रहा है तो हाँ, और मेरी वर्दी की वजह से चुप है तो हाँ. ते अमर अकबर अशी मस्करीत करायचो. आणि मग तो माझा एक मित्र होता मिलिंद, तो देवानंदचा फॅन. अच्छा त्याला म्हटलं मिलिंद स्टँडअप, येस टीचर, असा. अच्छा एवढा ते घोळून प्यायला. आणि आई बोलायची, अरे मिलिंद कसले घाणेरडे कपडे घालून चाललाय, जरा चांगले कपडे घालून जा. तन का चोला बदलणे से मन का चोला नाही बदलता मा. तर तो माझ्याकडे आला आणि ते बोलले, त्यांनी एक टेप रेकॉर्डर त्याच्या घरचा आणला. अच्छा. बोले काल सुदेश तू सेम अमिताभ. तर मला विचारलं नाही, और आजकल क्या चला, कुछ नहीं भैया ये शूटिंग वूटिंग चल रही है मालूम नहीं, और आजकल आपके बारे में मीडिया वाले बहुत अरे मीडिया वालों को छोड़ो भैया, आप अपना काम करो, हम शूटिंग. आणि मग हे मी जेव्हा ऐकलं मला पण वाटलं फार जवळ आहे. मग मी त्या काळची त्यांचे दिवार, जंजीर वगैरे चित्रपटाचे VHS कॅसेट्स आणून ते लिहिले फुलस्केप पेपर आणि बाथरूममध्ये जाऊन ते पाठ केले. आणि त्या कॉर्नरमध्ये तो रिवर्बसाठी ना तासन तास मी प्रॅक्टिस केली. आणि मग मला ॲक्च्युली मला कळलं नाही कसं माझा ब्रश दूर झाला आणि गाणं कधी आलं. गोष्टी गाण्यांच्या. मला एक फायदा काय झाला, मी काही असे त्यावेळेला मिमिक्री आर्टिस्ट, कॉमेडियन्स खूप होते, बरोबर, गायकही खूप होते. पण फर्स्ट टाइम कोणीतरी बघितलं की एकच व्यक्ती गाते पण आणि नकला पण करते. बरोबर. आणि ॲक्टर्सच्या व्हॉइसमध्ये गाणं, हो ना, ही सोपी गोष्ट हे म्हणजे 2 लाईनी म्हणणं इझी आहे, पण त्यांचं अख्खं गाणं. बरोबर. तर त्यामुळे मला खूप काय ना म्हणजे स्ट्रगल जास्त करावं. बरेच ऑर्केस्ट्रा आणि मी काही रेअर आवाज, बरोबर, म्हणजे मी करायला लागलो. विनोद खन्ना आता करतात लोक, सुनील दत्त, अनुपम खेर, असरानी, अजित साहेब, बरोबर, असे रेअर व्हॉइस वेगळे वेगळे झाले. तर पण गाण्याच्या बाबतीत म्हणजे त्या सगळ्या पुढच्या प्रवासाकडे आपण येऊया. पण मराठी गाणं म्हणजे आम्हाला आणखीन अभिमान आहे की सुदेश भोसले मराठी आर्टिस्ट आहे. तर मराठी गाणं जे झालं पहिलं, म्हणजे मला असं वाटतं की एक कोइन्सिडन्स खूप चांगला आहे की अनुराधा ताईंबरोबर, अनुराधा पौडवाल यांच्याबरोबर पहिलं मराठी पण त्यांच्याबरोबर आणि पहिलं हिंदी पण त्यांच्याबरोबर झालं. तर ते कसं झालं? तर माझं हे पेंटिंग सुरू होतं, छोटे मोठे कार्यक्रम मिळायला लागले कोणाच्या घरी वगैरे. हे करता करता अचानक ना 1982 मध्ये माझं म्हणतात ना एक फार मोठा एक टर्निंग पॉईंट झाला. मेलोडी मेकर्स एक फार प्रसिद्ध आपल्या भारतातला पुण्याचा ग्रुप आहे. त्यांनी मला ऐकलं की SD बर्मन पण करतो, अमिताभ पण, आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही आमच्याबरोबर कार्यक्रम कराल का. आणि त्यांनी मला विचारलं एका कार्यक्रमात, मला ऐकलं तुम्ही नोकरी करता. नोकरी नाही, माझ्या बाबांच्या स्टुडिओमध्ये पेंटिंग करतो. तर बोली याल का. आणि तो माझा जो म्हणतात ना पहिलाच दौरा जो झाला तो अमरावती, अकोला, नागपूर 10 दिवसाचा टूर. आणि मग मला वाटतं त्या दिवसानंतर माझे पाय अजिबात थांबले नाहीत. तर हे चालू असताना स्वर्गीय शांताराम नांदगावकर साहेबांकडे मी जायचो, म्हणजे बऱ्याच लोकांकडे. तर त्यांनी माझं एक प्रायव्हेट गाणं रेकॉर्ड केलं होतं. आणि योगायोग असा की अरुण पौडवाल साहेब आले की बोले, अरे शांतारामजी, मला ना महेश कोठारेचा एक कमबॅकचा मूवी येतोय, चित्रपटाचं नाव आहे गुपचूप गुपचूप. तर एक बेसवाला व्हॉइस आणि नवीन व्हॉइस पाहिजे. तर त्यांनी माझा आवाज ऐकवला. तर अरुणजींनी लगेच ओके केलं आणि मला त्यांनी फिल्म सेंटरमध्ये अनिल अरुण यांच्या म्युझिक डायरेक्शनमध्ये पहिलं माझं प्लेबॅक, मला काही माहीत नाही, डायरेक्ट लाईव्ह. अच्छा. आणि अनुराधा पौडवाल यांनी माझं. तर मला वाटतं त्याची कार्यक्रम मराठी आहे आणि मला घरी जायचं, त्यामुळे मराठी गाण्याने सुरुवात करूया. येस, नक्कीच आपण त्याची एक झलक ऐकूया. पण सुदेशजी, आज तुमच्या सोबत पार्श्वगायिका म्हणून अनेक गायिकांनी काम केलेलं आहे तुमच्याबरोबर, पण आज एक नवीन गायिका आपल्यासोबत आहे, संजना अरुण. तर मी तिला बोलावते, ती तुमची साथ देईल आज. आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. नक्कीच. पार्श्वगायिका संजना अरुण.
सांग मी तुझला काय देऊ ऐशा मोक्याला, सांग मी तुझला काय देऊ ऐशा मोक्याला. हवे ते दे जवळ तू ये ना. सांग मी तुझला काय देऊ ऐशा मोक्याला, सांग मी तुझला काय देऊ ऐशा मोक्याला. हवे ते दे जवळ तू ये ना. सांग मी तुझला काय देऊ ऐशा मोक्याला, सांग मी तुझला काय देऊ ऐशा मोक्याला. जवानी ऐसी रंगीली सखी तू माझी अलबेली, जवानी ऐसी रंगीली सखी तू माझी अलबेली. माझ्या प्रीतीचा ठेवा देते साजणा, माझ्या प्रीतीचा ठेवा देते साजणा. वेळ ग जवळसी का जवळ तू ये ना. सांग मी तुझला काय देऊ ऐशा मोक्याला, सांग मी तुझला काय देऊ ऐशा मोक्याला. सांग मी तुझला काय देऊ ऐशा मोक्याला. सांग मी तुझला काय देऊ ऐशा मोक्याला. वा, खूपच छान. पण जेव्हा पहिला चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघितलं, आपला चित्रपट, आपण गातोय, तर ते सगळं वातावरण कसं होतं? आणि मला वाटतं किशोर मिस्किन याचे प्रोड्युसर होते, तर तिथेही काही अशी छान गोष्ट घडली होती. हां, ॲक्च्युली जेव्हा बघा मी पेंटिंग करत होतो, बरोबर, आणि आईने कधी कधी मला असं हार्मोनियम किंवा रीतसर शिक्षण मला नाही, प्रशिक्षण काही कारण नाही. पेंटिंग इतकं चांगलं होतं की मलाही वाटलं होतं आणि आईबाबांना वाटलं होतं की हा पुढे आपला हाच बिझनेस बरोबर पुढे सुरू ठेवेल. पण तेच त्याच दशकात 80, 81, 82मध्ये 80-82मध्ये हे हळूहळू ना हँड पेंटिंग जे पोस्टर्स हां ते कमी झाले, हे सगळं डिजिटल वगैरे बरोबर. आलं, तर तो बिझनेस जरा होर्डिंगचा कमी झाला. आणि ऑर्केस्ट्रा जॉईन झालं, मेलोडी मेकर्स ऑर्केस्ट्रा म्हणजे भारतातला नंबर 1 ऑर्केस्ट्रा. जर तुम्ही 50s 60sचे जर ब्लॅक अँड व्हाईट फिल्मफेअर अवॉर्ड नाईट बघाल जर त्या दशकात, तर तुम्ही और ये अवॉर्ड जाता है किशोर कुमार को, आणि मागे लाईव्ह बँड असायचा मेलोडी मेकर्स. म्हणजे आतासारखं ते सीडीवर डान्स वान्स नव्हते. तर मेलोडी मेकर्समध्ये जॉईन झाल्यामुळे मला इतका म्हणजे आनंद झाला, कारण त्या काळी आम्ही ना कमीत कमी 25 कार्यक्रम, कमीत कमी 25 कार्यक्रम, कधी कधी 30 आणि 35 कार्यक्रमही केलेत एका महिन्यात. हा, एका महिन्यात. बरं. म्हणजे आम्ही मुश्किलीने एखाद दिवस मी घरी यायचो आणि एकदम मस्त आयुष्य होतं, काय टेन्शन फ्री. आणि एक गाणं, ती गाणीच एवढी चांगली होती, एक गाणं मी 3 वर्ष गायचो. बरं. हा, ती गाणं त्या काळचे ऑडियन्स. आणि असं झालं की मी म्हटलं होतं हां लाईफ सेट हो गई की आता मला ऑर्केस्ट्रात गायचं आहे. मग अचानक शांतारामजींमुळे मी प्लेबॅक सिंगर झालो, जे मी कधी विचारही केलं. त्यामुळे मला वाटलं अरे वा, मी पार्श्वगायक झालो का, म्हणजे असं स्वतःलाच विचारलं. आणि एक गोष्ट अशी की मला मित्र वगैरे फार क्वचित होते, आताही तेवढेच कमी आहेत. तर मला किशोर मिस्किन साहेब जे प्रोड्युसर होते चित्रपटाचे, त्यांनी सांगितलं की सुदेशजी, तुम्ही जे गाणं गायलं ना त्या चित्रपटाचा प्रीमियर आहे, तुम्ही या. आणि जायला पण घरातून पण कोण नाही, कोणी नाही, एकटाच जाऊन गपचूप बसलो, कोणी ओळखत नाही मला. आणि त्याच्यात आहेत महेश कोठारे, कुलदीप पवार. आणि तुम्हाला खोटं वाटेल, म्हणजे मी तेव्हापासून आईच्या संस्कारामुळे देव मानत होतो, आजही मानतो. पण त्या दिवशी कन्फर्म झालं की देव आहे. मी बसलो मस्त, ते AC थंड, आणि पडदा उघडला आणि पहिला लोगो जो आला ना, श्री कामाक्षी प्रोडक्शन्स, जी माझी कुलदेवता. क्या बात आहे. म्हटलं हे काय झालं. तेव्हा मी एवढं ठीक आहे एक हो, पण म्हटलं काहीतरी कनेक्शन आहे. आणि मग चित्रपट जसा सुरू झाला ना, कुलदीप पवार जे हिरो होते त्या चित्रपटात, त्यांचा जो घर, त्यांचा जो बंगला दाखवला, तो आमच्या गोव्यातलं आमचं घर. माझ्या बहिणीलाही माहित नाही की मी गायलो या चित्रपटात, मला माहिती नाही की तिकडे शूटिंग झालं. म्हणजे
एक फार योग मोठा योग कसा योगायोग. जुळून येतो. योगायोग. बरोबर. गोष्टी गाण्यांच्या योगायोग किंवा देवीवर जे म्हणतात ना हो. की श्रद्धा माझी अजून जडली की दादा कोंडके, हा जर तुम्ही तुमच्या लक्षात असेल तर त्यांचे सुरुवातीचे काही चित्रपट होते सदिच्छा हो चित्रपट, हो सदिच्छा प्रोडक्शन. बरोबर. पण ते काही कारणाने आमच्या शिरोड्याला आले कामाक्षी देवीला. ते त्यावेळेला प्रचार करायचे इलेक्शनचे, निळू फुले साहेब, हो. अशोकजी, आणि तर तिथे ते आले आणि अशा काही घडामोडी झाल्या की त्यांना एवढा विश्वास बसला कामाक्षी. मग बघा त्यांनी कामाक्षी प्रोडक्शन्स केलं. बरं. मग त्यांच्या वा. प्रत्येक मुहूर्ताला, त्यांच्या प्रत्येक रिलीजला आणि स्टोरी स्टिंग ते आमच्या तिकडे गोव्याला जाऊन करायचे आणि 25 पत्रकारांना तिकडे घरी घेऊन जायचे. अच्छा. आणि आमचं खूप चांगलं घरचं रिलेशन होतं. हम्म. तर ते एक कामाक्षी झालं. आणि पुढच्या गाण्याकडे वळायच्या हा अगोदर हा. एक असं मी 1986 मध्ये आशाजींनी मला पाहिलं एका कार्यक्रमात. बरोबर. आणि त्यांना माझं अमिताभ बच्चन, SD बर्मन खूप आवडलं आणि मग ते मला पंचमदांकडे घेऊन गेले. ती एक वेगळी स्टोरी. पण काय झालं, मी 86 पासनं त्यांच्याबरोबर असतो किंवा ते बरोबर. म्हणतात सुदेश तू असलास की मी कम्फर्टेबल खरंय असते. खरंय. 4-5 वर्ष काम केल्यानंतर एक दिवस आम्ही फ्लाईटमध्ये एकत्र बरोबर बसलो होतो, लंडन का कुठे झालं तर. आणि ते बोले ए सुदेश, ते अशा बोलतात मला, गोव्याचा ना तू? म्हटलं हो. तू शिरड्याचा ना? म्हटलं हो. तुझी कुलदेवता कामाक्षी ना? म्हटलं हो. तुला माहिती आहे का माझ्या पाळण्यातलं नाव काय? म्हटलं काय? कामाक्षी. मी काली पण आहे, मी लक्ष्मी पण आहे, मी सरस्वती पण आहे, माझा आशीर्वाद आहे. क्या बात है. हे हा योगायोग नसतो. आणि त्यामुळे मी त्यांना कधी कधी विचारतो, आशाजी तुमच्याकडे एवढे क्लासिकल शिकलेले गायक आहेत, मला का नेता तुम्ही? नुसत्या अशा असतात त्या. ते कनेक्शन आहे शेवटी. काहीतरी कनेक्शन आहे. आणि पुन्हा एक कलाकाराचं कलाकाराशी असलेलं ते नातं आहे. आणि आशाबाई आणि तुमचे अनेक शोज रंगलेले आम्ही पाहिलेले आहेत. पण त्यांच्या गाण्यांकडे वळण्यापूर्वी मला आणखी एक तुमचं मराठीतलं गाणं आठवतं, ते म्हणजे हृदयी वसंत फुलताना. ते कसं आलं तुमच्याकडे? ते परत असं झालं की त्या चित्रपटात अनेक हिरोज आहेत. बरोबर. तर ऑफकोर्स मेन आवाज सुरेश वाडकर साहेबांचा, शैलेंद्र सिंग, आणि अजून एक चौथा हिरो, त्याच्यासाठी माझा आवाज. पण बरोबर. सुशांत रेसाठी का? सुशांतसाठी माझा आवाज. पण ते गाणं मलाही माहीत नाही एवढं हिट होईल किंवा अजूनही ते हिट आहे. खरं. तर अगेन मी अनिल अरुण, वा, म्हणजे त्यांना मी क्रेडिट देऊ इच्छितो. Yes. आणि एवढ्या दिग्गजांबरोबर उभं राहून मला गाण्याची संधी मिळाली. बरोबर. तर मला वाटतं ते गाणं सुद्धा, हो, मराठी सुपरहिट गाणं Yes. अनिल अरुण यांचं आपण ऐकूया. जरूर ऐकूया. संजना. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. प्रेमात रंग भरताना दुनियेस काढ रावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. मोहनिया ऐसी जाऊ नको, रोखुनिया मजला पाहू नको. अग मोहनिया ऐसी जाऊ नको, रोखुनिया मजला पाहू नको. गाणे बोल प्रीतीचे अधरातून जुळावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे.
भरलेली है. अवनी अवनी सजली धुंद मोहरली. पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली है. अवघी अवनी सजली धुंद मोहरली. उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे. सौख्यात प्रेम बंधाच्या हे अंतरंग न्हावे. हळवे तरंग बहराचे हो अंतरी फुलावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. 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 भचके तू रहना रे भचके तू रहना. नहीं तुझा मौका मिलेगा संभलना. अरे बच के तू रहना रे बच के तू रहना. नहीं दूसरा मौका मिलेगा संभलना. कहीं भी छुपा हो तुझे ढूंढ लेगा. ये है इश्क ऐसा तुझे कर ही देगा. खलास ये खलास. दर्द 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 खलास. खलास. एकदम खलास. चलास. सुदेशजी खल्लास करून टाकले आम्हाला तुम्ही. पण आशाजींबरोबर गाणं ही सोपी गोष्ट नव्हती. बिलकुल नाही. आणि सुरुवातीच्या काळातही आणि आत्ता सुद्धा. तर मुळात आशाताई आणि तुम्ही हे समीकरण जुळलं कसं आणि कधी? ॲक्च्युली आशाजीनं त्यांच्या लाईव्ह शोजसाठी म्युझिशियन्स ऑर्केस्ट्रा शोधत होत्या. अच्छा. जे त्यांना पाहिजे तेवढे रिहर्सल्स देतील, ऑन टाईम येतील, म्हणजे जास्त कटकट न करणारे आणि चांगले म्युझिशियन. आणि किशोरदांबरोबर आम्ही ऑलरेडी कार्यक्रम करायचो. करेक्ट. किशोरदांचे जुने जर कार्यक्रम आपण पाहिलेत तर मेलोडी मेकर्स ऑर्केस्ट्रा असेल आणि तिकडे मागे मी असा एकदम हडकुळा म्हणजे त्यांना पाणी पाजणारा, त्यांच्यावर कोरस गाणारा, खंजिरी वाजवणारा, निवेदन पण करणारा, निवेदन म्हणजे कधी कधी सिक्युरिटी बनणारा. आणि मी त्यांचा होस्ट असायचो आणि मी रफी साहेबांची गाणी गाऊन. अच्छा. आणि मग त्यांना म्हणजे मी एक समजा हजी ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा ते गायलो. एक गाणं केलं ते म्हणायचे म्हणजे आणखी एक गा, एक और गा. बर बार बार देखो हजार. दुसरं गेलं आणखी एक. मग 2-3 गाणी झालं तर म्हणजे अब मुझे बोला. ते काय करायचे, साऊंड पूर्ण बॅलन्स सेट त्यांना पाहिजे असं वगैरे पण मला गायला लावायचं. आणि मग ऑफकोर्स किशोरदा 1 तास, 1.5 तास, 2 तास, 3 तास ते आणि त्यांचं ऑडियन्स. आणि माझी ड्युटी अशी की विंग्समध्ये खुर्ची लावून नुसतं रेकॉर्डिंग करायचं, फक्त एकलव्यासारखं बघत राहायचं. तर किशोरदांकडे त्या बोलल्या, अरे मला जरा म्युझिशियन्स जरा त्रास देतात खूप. अच्छा. तो बोले अरे मेलोडी मेकर्स को सुना है कभी, उनको ले जाओ. 500 गीत बायाट हैं, बिफोर टाइम आते हैं, कोई प्रॉब्लम नहीं, बहुत अच्छे हैं, सिन्सियर हैं. तर त्या मेलोडी मेकर्सचा कार्यक्रम बघण्यासाठी, म्युझिशियन्सना बघण्यासाठी षण्मुखानंदमध्ये आल्या गपचूप, लोकांना माहिती नाही. ब्लॅकआउट झाल्यानंतर आशाजी आले आपल्या फॅमिलीबरोबर. आणि त्या दिवशी मला वाटतं म्हणतात ना, परमेश्वर माझ्यावर एकदम कृपादृष्टी एकदम दोन्ही हाताने असं होतं. मी जे करायचो त्याला वन्स मोर झालं त्या दिवशी. आणि मग जाताना ते म्हणाले आणि त्या मध्ये मध्ये असे इन्स्ट्रक्शन, एक गिटारचं गाणं घ्या, एक फ्लूटचं घ्या, एक ड्रम्सचं गाणं वाजवा. मग आमचे मॅनेजर विजय देसाई ते अरे लवकर गिटारचं गाणं वाजवा, मग फॅक्समोनचं गाणं. जाताना बोलले चांगलं आहे, हा मुलगा कोण आहे? अच्छा. त्याला सांगा त्याचं हिंदी चांगलं आहे. गोष्टी गाण्यांच्या.
त्याच वर्षी ना 86ची गोष्ट, हां. आमच्या मेलोडी मेकर्सचा 25 वर्ष झाली होती. बरं. 61ला मेलोडी मेकर्स स्थापन झालं. पानशेतचं धरण फुटलं होतं पुण्यात, हो. त्या लोकांच्या मदतीसाठी. हे सगळे कॉलेजची मुलं होती. बरोबर. त्यानिवे तर आम्ही ठरवलं की एक अल्बम बनवू. त्याच्यात ज्यांनी मेलोडी मेकर्स बरोबर, मेलोडी मेकर्सनी ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही एक गात. खोटं वाटेल आशाजी 4 गाणी गायल्या, ओ शब्बीर कुमार 2 गाणी गायले. कारण ते जेव्हा बडोद्याहून फर्स्ट टाइम महाराष्ट्रात आले होते तेव्हा मेलोडी मेकर्समध्ये. किशोरदानी हां. खोटं वाटेल हां. शार्प 10 वाजता रेडिओ जेम्स वरळीचे आले आणि 2 गाणी गाऊन गेले. ते एकही रुपया घेतला नाही आमच्याकडून. त्या रेकॉर्डिंगच्या दरम्यान आशाजी आल्या स्टुडिओत आणि मी पटकन गेलो, पाया पडलो. म्हटलं नमस्कार, मी सुदेश भोसले. अरे हो, त्या दिवशी तुम्हाला ऐकलं, तुमचा सचिनदांचा आणि अमिताभचा आवाज मला खूप आवडला. अच्छा. म्हटलं अरे वा, ह्याने ऐकलं. लक्षात ठेवलं त्यांनी. तर रेकॉर्डिंग वगैरे झालं, डुएट गायलो मी फर्स्ट टाइम. असे म्हटलं मी ठीक आहे, गाता चांगले, फक्त दम लागतो तुम्हाला, थोडा प्राणायाम करा. अच्छा. बरं. आणि मग जाताना म्हणलं मला ते दादांचं गाणं ऐकवा ना. कोणतं? तर मी म्हटलं आता तुम्ही माझी परिस्थिती ओळखू. एक तर मला माहिती आहे की मला गाणं सूर कळत नाही. बरं. आशा भोसले फर्स्ट इंट्रोडक्शन आणि म्हणतात गा. तर म्हटलं काय करू, आणि थरथर कापायला लागलो. आणि म्युझिशियन्स नाही, कोणी साथीला नाही. बरं. तर मी डोळे बंद असे घट्ट मिचकवले, ह्या गॅरंटीने की मी जेव्हा डोळे उघडीन गाणं संपून की मला फटके पडणार आहेत, कारण मी गोल मारणार हे म्हटलं कन्फर्म्ड होतं. तर मी डोळे म्हणलं देवा वाचव, आणि मी ते अमर प्रेम मधलं सचिनदाने गाणं गायलं. बरं. हो राम रे हो रमा, झोली में बिछाई के कहा लाए मोर सजना के द्वार. ओ बीते दिन खुशियों के चार, देखे दुख मन को हजार. हो धूली में बिठाई के कहा. तर मी गाणं लास्ट लाईन, धूली में बिठाई के कहा. आणि मी घाबरत डोळे उघडले. 2 अंतरे गायले मी. अच्छा. की आता म्हटलं आता काय होणार. तर बघतो तो आशाजी अशा बसले होते. आणि गाणं संपल्यावर त्यांनी दोन्ही हात काढले चेहऱ्यावरचे, तर अश्रू ओघळत होते. आणि मला वाटलं सचिनदाच समोर उभे आहेत. म्हटलं अरे बापरे, असं काय झालं. म्हणजे तुम्ही हे गाणं परत गाल का. आणि त्यांनी आशिष दीक्षित होते जुना, आशिष जरा गाणं रेकॉर्ड कर. अच्छा. आणि मी पुन्हा गायलो, थोडी हिंमत आली. मौल्या 2 लाईनी अमिताभच्या करा ना. मग मी सुटलो. मग मला एक लाईन हेमंतदाची करा. जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला. क्या बात. हमने तो जब कलियां मांगी कांटों का हार मिला. जाने वो. तसं 2 लाईनी संजीव कुमारच्या करा ना. म्हटलं कमाल, म्हणजे यांना सगळं लक्षात केलं. आणि काही न बोलता कॅसेट घेऊन निघून गेले. बरं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पंचमदांकडून फोन आला मला. आणि तो पण समोरच्या बिल्डिंगमध्ये लँडलाईनवर. आणि ते काका 7 वाजता रागात आले. सुदेश फोन आहे तुझा, ये. म्हटलं कोण आहे, कोण. आर डिपार्टमेंट काढून आहे. तर म्हटलं काय तुम्ही. ते रागवले होते त्यांची. पावणे 10. हाँ मैं गेलो. नमस्कार, मैं पंचमदा का मैनेजर बोल रहा हूँ. आपको 10 बजे पासपोर्ट लेके बुलाया पंचमदा. पासपोर्ट लेके बुलाया. पासपोर्ट लेके. 9:30 वाजता टॅक्सी घेऊन पोचलो. पासपोर्ट तर सगळे बसले. बासुदा, मनरिदा, पंचमदा, आशाजी. तो गेलो तिकडे. जसं मी गेलो ना, आशाजी बोलले हाँ यही लड़का है, यही लड़का है. तो मैं पंचमदाना पाहिलं तिकडे. म्हटलं दादा नमस्ते. मेरे बाप की आवाज में गाते हो. अरे सगळे हसायला लागले.
आणि ते त्यांनी एक किस्सा सांगितला की पंचमदा आंघोळ करत असताना त्यांनी माझी कॅसेट बाहेर प्ले केली विदाउट म्युझिक. अच्छा. आणि तेव्हा पंचमदा पण बोलले मुझे लगा कि मेरे बाबा बाथरूम के बाहर खडे होके गा रहे असं. आणि ते काय माहिती नाही ते योगायोग होता. आणि तेव्हापासून आतापर्यंत आशाजींबरोबर अनेक कॉन्सर्ट्स किती झाले असतील काही गणती नाही त्याला. म्हणजे 86 पासनं. बरोबर. आणि माझे ॲक्च्युअल 45 वर्षापासनं किती म्हणजे एक 1000-2000 नंतर सोडून दिलं. पण एनिवे प्रवास खूपच सुंदर. पण सुदेशजी तुम्ही जेव्हा त्या कलाकारांच्या आवाजामध्ये घुसता ना तेव्हा खरोखर तुमच्यामध्ये ते कलाकार घुसतात असं वाटतं. कारण त्या टोनमध्ये आणि त्या म्हणजे त्या शैलीमध्ये गाणं हे खरंच सोपी गोष्ट नाही. आणि मग हे सगळं परमेश्वराने. पण तुमची मेहनत सुद्धा तितकीच आहे. पण हे करता करता अमिताभ कसे सापडले आणि अमिताभच्या आवाजातलं पहिलं गाणं ते कसं झालं? मी ना माझ्या ऑर्केस्ट्रातून मला जेव्हा वेळ मिळायचा ना तर मी तेव्हा एक मनात आलं की अरे आपणही पार्श्वगायक गायक बनावं. तर मला मी वेळ मिळेल तेव्हा पंचमदा, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी, आनंदजी यांच्याकडे जायचो भेटायला. आणि मला हाँगकाँगमध्ये जो माझा पहिला शो झाला ना त्याच्यातच पंचमदांनी मला ऐकलं. किशोर कुमारची गाणी, हेमंतांची गाणी आणि सुन मेरे बंधू गायलो मी. आणि आल्या आल्या त्यांनी मला पहिला ब्रेक दिला झलझलामध्ये, म्हणजे हिंदी ब्रेक. बरं. आणि योगायोग असा जसं माझं पहिलं डुएट अनुराधाजींबरोबर मराठी आणि हिंदीसुद्धा झलझला अनुराधाजींबरोबर पहिलं. आणि मराठी प्लेबॅक सिंगर अनिल अरुणजींनी बनवला, हिंदी पंचमदानी. आणि माझा असं प्रवास सुरू होता भेटणं. आणि अचानक एक किशोरदा वारले 87 मध्ये. आणि बप्पीदांनी मला भरपूर गाणी त्यांची गाऊन घेतली. आणि मी लक्ष्मीजींबरोबर काही शो केले. त्यांना माहिती होतं की मी अमितजी वगैरेची नकल करतो. आणि 80s मध्ये प्लेबॅक सिंगर बनायच्या अगोदर लताजी, आशाजी, किशोरदा, अमितजी, जीतूजी, श्रीदेवी ह्यांच्याबरोबर मी खूप कार्यक्रम केले होते. त्यामुळे एक फायदा असा झाला, मी ज्या म्युझिक डायरेक्टरकडे गेलो, समजा बप्पीदांनी स्ट्रगल करायला, तो वॉचमैन बोला था कोई सुदेश भोसले, अरे बोला 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 कल वो असरानी जी बहुत तारीफ कर रहे थे उसकी. अच्छा. लक्ष्मीकांत प्यारेलाल के अरे त्याला बोलवा बोलवा, काल जीतू जी खूप तारीफ करत होते, कारण ऑलरेडी मी शोज केलेले होते. तर मला तो जो माझा आहे ना तो एक स्टेप ती गाळली गेली, म्हणजे असं वॉचमॅननी कधी पळवलं नाही मला. एनिवे, आणि मग एक दिवस लक्ष्मीजीने 1-2 गाणी गाऊन घेतली अजुबामध्ये. आणि तेव्हा त्यांनी शशीजींना सांगितलं, ते डायरेक्टर होते फिल्मचे, की ये जो लड़का है ये अमित जी की बहुत ही साऊंड बनाता है. लक्ष्मीकांतजींचा असा, लक्ष्मीकांत आपले कुडाळकर, आणि त्यांचा आवाज असा, कारण त्यांनी ते गाणं गायलं, बचके तू रहना रे बचके तू रहना, तसं ते बोलायचे. भोसले साहेब कैसे हैं आप, कुछ ना कुछ तेरा करूँगा अगले साल, तू आते ना. तो मला अचानक बोलवलं आणि गाणं होतं, या अली मेरा नाम है अली, रहता हूँ मैं कहाँ मस्जिद वाली गली. हे गाणं माझं फर्स्ट LPचं फॉर बच्चन साहेब, माझ्या आवाजात. आणि लक्ष्मीकांतजींनी डायरेक्टरना शशीजींना सांगितलं, ये अमित जी की आवाज़ में बहुत अच्छा हे करता. आणि बच्चे आपले शशीजी बोले, अरे सुनाइए. तर तेच गाणं जे होतं ना ते, या अली मेरा नाम है अली, रहता हूँ मैं कहाँ मस्जिद वाली गली. तो शशीजी बोले, अरे परसों वाला गाना अमित जी से इन्हीं से कराएंगे. आणि मग मला त्यांनी फर्स्ट ट्राय केला अजुबामध्ये. त्याच्यात मोहम्मद अजीज आणि मी. अरे ताजुब है तूने प्यार नहीं किया, ऋषी कपूर नाही कभी दिल नहीं दिया, अरे नाही दिया ना असं. आणि जे अमितजीने ऐकलं ते बोललं, अरे ये क्या हो रहा है यार, हमारी आपकी आवाज़ें तो बहुत मिलती जुलती है, मुझे तो पता नहीं चला गाना मैंने कब गाया. त्यामुळे अमितजीने एक्सेप्ट केलं. म्हणून लक्ष्मीजींच्या डोक्यात ही आयडिया आली, काहीतरी आपण करूया. आणि त्याच्यातून जुम्मा चुम्माने जन्म घेतला. मला असंच 2 बोले, मैंने कुछ लिखा है उनकी साउंड में, बड़ी अरे ओ जुम्मा, अरे ओ जुम्मा मेरी जाने मन असं, आजा. आणि मग मैंने मुखडा लिया, जुम्मा चुम्मा दे जुम्मा चुम्मा दे. असं करत 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 गाणं ते तयार झालं. अमितजींना ऐकवलं, बोले बहुत अच्छा रेकॉर्ड करू. आणि अमितजींच्या समोर हे गाणं 1990 मध्ये गायलं.
आणि म्हणतात ना रेस्ट इज हिस्ट्री. वा वा. आणि आजही 33 वर्षानंतर सुद्धा आजही ते समीकरण पक्क झालं. पक्कच. आणि जगाच्या पाठीवर कुठेही पार्टी असेल खरंय. किंवा एखादं फंक्शन असेल तर ह्या गाण्याशिवाय संपत नाही. नाही. तर त्यांचे जेवढे धन्यवाद मानू खरंय तेवढे खरंय. कमी. पण ते तशीच ही मैफिल पण संपणार नाही. त्यामुळे आम्हाला एक झलक. Bum chicka chicka bum, chicka bum 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 chicka chicka bum. एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम, है तैयार हम, एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम. वा वा. अमिताभजी गातायत असंच वाटतं. कारण तुम्ही गाताना तो स्वरच असा लागतो की ते अमिताभजी गातायत असं वाटतं. गोष्टी गाण्यांच्या. कभी खुशी कभी गम सारखा चित्रपट जेव्हा आला तेव्हा पुन्हा एकदा तुमची गाणी म्हणजे त्यांचा आवाज आणि ते झालं. बरोबर. तर ते गाणं कसं बनलं? पुन्हा जेव्हा जुम्मा चुम्मा ऐकल्यानंतर असे काही चेंजेस झाले आयुष्यात. याची आपण स्वप्न बघतो की नाव व्हावं, हा आपण पॉप्युलर व्हावं, करेक्ट. आपले फॅन्स वसावे, माल यावा. सगळे एकाच गाण्याने दिलं मला. वा वा. तर ते ऐकल्यानंतर जसं मी बोललो ना, इसके बाद मैं नहीं गाऊंगा, स्वदेशी गाएगा. अच्छा. आणि जुम्मा चुम्मा त्यांनी वर्ल्ड टूर्स केले आणि प्रत्येक शोमध्ये मला ते न्यायचे. वा. आणि मग कधी कधी तर ते गायचे आणि विंग्समधून मी त्यांना लिपसिंग करायचो. अच्छा. किंवा कधी कधी ते मला स्टेजवर बोलवायचे आणि हा जो सुरुवातीचा डायलॉग अरे ओ जुम्मा मेरी जाने मन ते मला करायला लावून मग आम्ही दोघं एकत्र त्यांच्या आवाजात गायचो. हो. ते जुन्या यूट्यूब वगैरे म्हणजे दोघंही अमिताभ बच्चनच्या आवाजात. आणि म्हणजे वा. त्यांचं मोठेपणा हा की ते मला स्टेजवर म्हणजे बॅकस्टेज नाहीत पण हा, स्टेजवर हा. उभं राहून त्यांच्या आवाजात गायला लागले. आणि मग जेव्हा शावा शावाचं सिच्युएशन आलं बरोबर. तेव्हा एक गोष्ट महत्त्वाची की माझं जे पहिलं गाणं झालं जुम्मा चुम्मा त्या गाण्यात अमितजी हजर होते हा रेकॉर्डिंगला. हा. आणि ओळख नव्हती म्हणजे मी त्यांना ओळखत नव्हतो, कम्फर्ट लेवल नव्हती, खूप घाबरलो होतो. तरी ते त्यांचं त्याच मेहबूब स्टुडिओमध्ये खाली मनमोहन देसाईंचं शूटिंग चालतं. तर ब्रेकमध्ये ते सारखे येऊन बसायचे. म्हणजे ते एवढे एक्सायटेड होते. त्यांना माहिती होतं की हा, हा. काहीतरी एकदम जबरदस्त होतं. आणि मग बाकीचे डायरेक्टर अरे अमित जी को बुलाओ ब्रेक खत्म हो गया. बोला ठहरो यार गाणं सुन रहा. आणि हे गाणं सुरू झालं 9 वाजता सकाळी रिहर्सल्स वगैरे. ओके. आणि रात्री फायनल टेक रात्री 2 वाजता झाला. बापरे. आणि मेन कसं की रिहर्सल्स चेंजेस हे आणि वादकही तेव्हा भरपूर असायचे. 80 वादक होते. त्याच्यावर लाईव्ह गाणं हो. फार फार मुश्किल. खरंय. आणि ह्या रिहर्सलमध्ये एकदा तर लक्ष्मीजी म्हणाले मला आणि कविताजीनं अरे अमित जी को पूरा गाना सुनना है, हा. आ जाओ बाहर आ जाओ. 80 म्युझिशियन्स ओके. अमितजी बसलेत असे हा. आणि मी आणि कविताजी विदाऊट मायक्रोफोन गातो त्यांच्या. ओ. आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं म्हणजे ना आवडतंय की नाही आवडतंय कळेच ना. मग मी एकदा हिम्मत करून सर ठीक हो रहा है, हाँ बहुत हो रहा है, सिर्फ वो डायलॉग में थोडी व्हेरिएशन ना. हाँ. अच्छा आहे परत. अशा परिस्थितीत म्हणजे ते स्वतः अचंबित झाले होते. घबराटीमध्ये गायलो मी. बरोबर. तर एनिवे त्याच्यानंतर बडे मियाँ छोटे मियाँ आले, मेरी मखणा बागवान सारखा शाह, आला बागवान. पिक्चर. तर एक गोष्ट मी अमितजींबद्दल सांगू इच्छितो की माझ्या
बाकीचं माहीत नाही, पण मी जेव्हा जेव्हा गायलो त्यांनी हे केलं की ते स्वतः हजर राहिले रेकॉर्डिंगला. बरं, प्रत्येक वेळी आणि काही काही ठिकाणी तर तो म्युझिक डायरेक्टर बाजूला असायचा, ते सांगायचे, सुदेश स्पेन से लड़की आ रही है ये डांस के लिए और ऐसा मूड है, समझ गए ना क्या करना है, असं. तर मला ते असं एनकरेज करतं. बरोबर. आणि अख्खं गाणं त्यांच्यासमोर झालं. आणि अजून एक सांगतो की जसे ते मला सांगायचे की मैं ऐसा करने वाला हूँ. आणि एक मिमिक्री आर्टिस्ट असल्यामुळे मला असा फायदा झाला. बघा, गायक आणि पार्श्वगायक ह्याच्यात हाच फरक असतो. मी जेव्हा 1990मध्ये गायलो चोम्मा चोम्मा दे दे, आणि आत्ताचा त्यांचा चेहरा, दाढीवाला करोडपतीचा आवाज लोकांना माहिती आहे ना. तुम्ही अरे बादशाह की देख रहे तुसी, चलो सुरू हो जाओ, 1 2 1 2 3 4. तर तेव्हा मी रूप तेरा सोना सोना तो व्हॉइस चेंज केला. तर शावा ऐकवतो, पण मेरी मखणा जे गाणं आहे ना ते आले नाही. जयाजी आणि अभिषेकना पाठवलं त्यांनी. अच्छा. आणि जयाजींनी मला आणि आदेश श्रीवास्तवला, जे आज नाही आहेत, 100 रुपये एज अ टोकन ऑफ अप्रिसिएशन, बहुत अच्छा बनाया आप लोगों ने. आणि अभिषेक बच्चन यांचं कॉम्प्लिमेंट आहे की दिस इज द बेस्ट सॉन्ग यू हॅव संग फॉर पा. मेरी मखणा मेरी सोनिए चन बलिए, सोनी तेरी चाल सोनी वे, लगदी कमाल सोनी वे. वा वा. खरं तर सुदेशजींच्या आवाजात अमिताभ बच्चन यांची गाणी ऐकणं ही एक अनोखी पर्वणी आहे. आणि त्यामुळेच मला वाटतं सुदेशजी, आज आपण इथेच थांबूया, कारण तुमच्याकडनं आणखीन बऱ्याच गोष्टी ऐकायच्या आहेत. पण पुढच्या भागात आपण तुमच्याशी गप्पा मारूया. पण तुर्तास मंडळी, अमिताभजींच्या आवाजात, अर्थात सुदेशजींच्या आवाजात अमिताभ बच्चन यांची गाणी ऐकूया आणि आज थांबूया. धन्यवाद. गणेश विसर्जनाच्या वेळचं एक गाणं मी गायलो होतो अमितजींच्या एक चित्रपटात अग्निपथमध्ये, ज्याची सुरुवातीचे आवाज म्हणजे जे बोल आहे ते अमितजींनी म्हटलेत, आणि मिठून चक्रवर्ती वगैरे बरीच मस्त तो क्लायमॅक्स आहे चित्रपट. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपति अपने गांव चले, कैसे हमको चैन पड़े, गणपति अपने गांव चले, कैसे हमको चैन पड़े, जिसने जो मांगा उसने वो पाया, रास्ते पे हैं सब लोग खड़े, गणपति अपने गांव चले, कैसे हमको चैन पड़े, अरे पायी लागती खडे, विठ्ठला धावत ये ना पुढे पुढे, पायी लागती खडे, विठ्ठला धावत ये ना पुढे पुढे, मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 हे मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पुढच्या वर्षी लवकर या. मेरी मखणा मेरी ही सोनिए चन बलिए, सोनी तेरी चाल सोनी वे, लगती कमाल सोनी वे, सोनी तेरी चाल सोनी वे, लगती कमाल सोनी वे, मेरी मखणा मेरी सोनी है, मर जावा है तेरे बिन, सोनी तेरी चाल लगती कमाल सोनी वे, सोनी तेरी चाल सोनी वे, लगती कमाल सोनी वे, दिनता दिनता यो. अरे बादशाह की देख रहे थे सही, चलो शुरू हो जाओ, 1 2
1 2 3 4 Say shava shava mahiya say shava shava mahiya say shava shava mahiya say shava shava रूप तेरा सोना सोना सोने तेरी पायल झंझना झन ऐसे झनके गर्द सबको घायल है कह रहा आँखों का काजल इश्क में जीना मरना Everybody shava shava mahiya se shava shava mahiya se shava shava mahiya se shava shava yeah एक पंजाबन गोड़ी पंजाबन गोड़ी पटाखा दिल चुरा के ले गई सोना सोना दिल मेरा सोना 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 दिल मेरा सोना सुरन वाले नैन लड़ा के ले गई सोना सोना दिल मेरा सोना अरे सोना सोना दिल मेरा सोना सुन में माले नैन लड़ा के ले गई तक 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 दिल मेरा सोना 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 दिल मेरा सोना